तुला तर आज माझ्या आईने शिकवलेली घरच्या दह्याची कढी कशी बनवायची ते बघूया. साहित्य: जिरे, मोहरी, तूप, डाळीचे पीठ, घरचे दही, कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या आणि सगळ्यात महत्त्वाचा कढीपत्ता. आता आपण सगळ्यात आधी गॅसवर थोडं पातेलं टाकून घेऊया. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे तडतडायला लागले की थोडं लसूण टाकूया. आता हे तडतडायला लागले त्याच्यामध्ये लसूण घालूया. नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरच्या टाकूया. कोथिंबीर घालूया. हे सगळं मिश्रण चांगलं मंद आचेवर परतून घेऊया. कोथिंबीरीचा थोडा वास यायला हवा. थोडा वास आला की नंतर त्यामध्ये आपण तूप घालूया. आता ह्याचा चांगला वास यायला लागला की त्याच्यामध्ये दही टाकूया. पाणी घालूया. आता ह्याला जरा उकळी आली की त्यात डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालूया. मीठ घालूया. बेसन जास्त घालायचं नाही आहे. चवीनुसार मीठ टाकूया. आपल्याला जास्त गोड हवा असेल तर 2 चमचे किंवा 1 चमचा पण साखर चालते. आंबट गोड कढी फार छान लागते चवीला. जरा ह्याला उकळी आली की बंद करायचं. तुम्ही घरी करून बघा, खूप सुंदर लागते. याच्यात हळद वगैरे घातलेली नाही आहे. कढी ही फक्त दही आणि बेसन घालून बनवलेली आहे. खूप सुंदर, नक्की ट्राय करा. ही माझी पहिलीच रेसिपी आहे. माझी खूप दिवसाची इच्छा होती तर ही मी व्हिडिओ काढून पूर्ण केली. ओके, धन्यवाद.